ऑफिसात बसलो होतो आणि त्यावेळेला एक भारी टीप लक्षात आली म्हणून विचार केला की लगेचच त्याचा व्हिडिओ करूया. वाचता वाचता असं लक्षात आलं, व्हॉट गेट्स मेजर गेट्स इम्प्रूव्ड. जे काही तुम्ही मेजर करता तुमच्या असं लक्षात येईल की त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होतं. आता हे वकील आणि पक्षकारांच्या बाबतीत कसं ऍप्लिकेबल होतं ते सांगतो. मी माझ्या पक्षकारांबरोबर काम करताना त्यांना असा बऱ्याचदा सांगतो की तुम्ही तुमच्याकडे एक डायरी मेंटेन करा आणि माझे जे सहकारी त्या पर्टिक्युलर असाइनमेंटवर काम करत असतात त्यांनाही हे इन्स्ट्रक्शन्स असतात की त्यांनी जे काही मीटिंगमध्ये असतं ते त्या तारखेसकट आणि वन वन लाईनर लिहून ठेवायचं. असं लक्षात आलेलं आहे की जे पक्षकार अशा गोष्टींना हो म्हणतात आणि अशा पद्धतीने इम्प्रूव्हमेंट करायला तयार असतात आणि लिहितात, त्यांच्या बाबतीतल्या असाइनमेंटमध्ये कधीही दिरंगाई किंवा कधीही लेट होताना दिसलेला नाहीये आणि साधारणपणे 80 ते 85% त्यांची कामं ही वेळेच्या अगोदरच झालेली दिसलेली आहे. त्यामुळे इथनं पुढे तुम्ही तुमच्या वकिलांबरोबर काम करताना एक लक्षात ठेवा की जे काही तुमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये चर्चा होते ते तुम्ही लिहित चला तारीख वाईज आणि कृपया त्यांना ते लिहून त्याच्यावर सही करण्याचा हट्ट करू नका. कुठलेही वकील असं कधीही तुम्हाला सही वगैरे देणार नाहीत. मिनिट्स ऑफ मीटिंग जसं आपण लिहितो तसे मिनिट्स ऑफ मीटिंग तुम्ही तुमच्याकडे लिहून ठेवा. असं नक्की तुमच्या लक्षात येईल की तुमच्या कामामध्ये किंवा त्याच्या स्पीडमध्ये नक्कीच इम्प्रूव्हमेंट झालेली आहे. ही जर टीप आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना ही पर्टिक्युलर व्हिडिओची क्लिप नक्की शेअर करा आणि हो, अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. उद्या भेटूयात अशाच एका नवीन आणि भारी टिप्ससह. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. बाय.